तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। आशीष भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 2 डिसेंबरला या गडचांदूरमध्ये तिसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मला नगराध्यक्षाची उमेदवारी दिली। मी अनेक वर्षापासून या शहरामध्ये पक्षाचे काम करत आहो व मागील पंचवार्षिकमध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून मी काम केलं आहे। त्यावेळी माझ्या प्रभागातलंच नाही तर माझ्या सर्व शहरामध्ये मी सर्वांचे काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी निवडणुकीच्या वेळेत 3 तारखेला माझा अपघात झाला व त्या अपघातामुळे मी कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रभागामध्ये प्रचार करू शकत नव्हतो। याचाच काही लोकांनी फायदा केला। विविध वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे माझ्याविषयी त्यांनी प्रचारामध्ये न वापरायला पाहिजे असे उद्गार वापरले आणि या ठिकाणी मला थोडंफार मतांनी हार पत्करावी लागली, परंतु जनतेनं जे कौल दिला आहे हा कौल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीशी आहे। या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 8 नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टी निवडून आल्या आहे। या श्रेयासाठी या जनतेनं आम्हाला एकंदरीत मला जरी पराजय केला असेल परंतु आमचे 8 नगरसेवक विजय केले आहे। त्यामुळे जनताचे खूप खूप आभार मानतो व या निवडणुकीमध्ये मी स्वतः आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही, प्रचारात राहू शकलो नाही, परंतु माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी व राजुरा विधानसभेचे तडफदार नेते आमदार सन्माननीय देवराजदादा भोंगडे यांनी खूप मोठं कष्ट घेतले, मेहनत घेतली व त्यांना जनतेने गडचांदूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली। आज त्याचा निकाल भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज गडचांदूर नगर परिषदेत उदयास आलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे या अगोदर 2 आणि 3 उमेदवार होते, पण त्याची आम्ही एक मोठी संख्या नगरसेवकाच्या स्वरूपात आज आम्ही गडचांदूर नगर परिषदेत 8 झालो आहे। जरी आमचे नगराध्यक्ष काही थोड्याफार मताने पडले असतील त्याचं आम्हाला फार दुःख आहे। आम्ही जे प्रयत्न केला त्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो, पण नगर परिषदेत सर्वात मोठा पक्ष या नात्याने नगर परिषदेत गडचांदूरच्या जनतेच्या समस्याची वाचा फोडण्यासाठी आणि गडचांदूरच्या विकासासाठी आम्ही 8ही नगरसेवक कटिबद्ध आहोत। हे 8 नगरसेवक गडचांदूरच्या विकासाला चालना देतील आणि तिथे लात मारून पाणी काढायचं काम गडचांदूरचे हे 8ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक करतील। आज आम्हाला नगराध्यक्ष जरी मिळाला नाही तरी माननीय आपले लोकप्रिय आमदार देवराव दादा आमच्या सोबत आहे। देवराव दादा म्हणजे आमचे नगराध्यक्ष। देवराव दादाच्या नेतृत्वात, देवराव दादाच्या आशीर्वादाने या नगर परिषदेला आम्ही मोठ्याने पुढल्या पंचवार्षिक मध्ये कमळ फुलवू। या 8चे 16 नगरसेवक कसे करता येईल यासाठी तनमन धनाने आणि चांगल्या कार्याने प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो।